सर्वांना जय भीम. सिद्धार्थ गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या प्रतिमेवर वंदन. दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय मा उपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आश्वेगातीने चालणाऱ्या धम्म कार्य सप्रेमचे एक. माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे, गाव वनन, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. माझा आणि रमाईचा परिचय असा आहे. रमाईचे जे भाऊ शंकर, आता वरती फोटो पाहिला असाल तुम्ही, त्यांचा सक्का परिवार भाच्यांचा मुंबईमध्ये, हा सर्व भाच्यांचा परिवार आहे. जुनी लोक कोण राहिलेली नाही. ते सख्या भाच्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे. सखी चुलत आम्ही, त्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे आणि सखी चुलत आम्ही. हे रमाईचं छोटंसं जन्मघर होतं, चिकणमातीचं गवतारी छप्पर असलेलं. नंतर मीराताई आंबेडकर आल्या आणि त्यांनी आमच्या घरच्या परिवाराची मीटिंग घेतली आणि सांगितलं, तुम्ही जर मोठी जागा दिली तर मी भव्य दिवस स्मारक बांधेल. ते आम्ही या घरच्या परिवाराने ही जागा दिलेली आहे. मीराताई आंबेडकरांनी प्रचार करून, दान गोळा करून, दानाच्या निधीतून हे बांधलेलं आहे. सरकारचं ट्रकचं काय नाही, आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे. आणि याची साफसफाई माझा मुलगा दीपक हरिचंद्र धोत्रे हा करतो. रमाईचं वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या बांधण्याचं काम करत असत. रमाई 7 वर्षाची असताना तिच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं. रमाई 8 वर्षाची होत असताना त्यांचे भिकू धोत्र्यांचं निधन होतं. निधन झाल्यानंतर रमाईचे वडील भिकू धोत्रे पत्नी नसल्यामुळे पहाटे सकाळी 4 वाजता उठायचे आणि मुलांसाठी जेवण वगैरे करायचे. नाही, इथून 9 किलोमीटर हरणाई बंदर आहे. त्या हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्यासाठी जात असत. एक दिवस जेवण मुलांचं आटपून मच्छीच्या पाट्या वाहण्यासाठी गेलं. पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आली, रक्ताची उलटी झाली आणि तिथेच ते पडले. तिथली लोक गोळा झाली. म्हणतात, भिकू धोत्रे काय झालं? ते म्हणतात, मला काय जास्त विचारत बसू नका. मला असं वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे, तर मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझी 3 चिमणी पाखरे घरी आहेत, म्हणजे रमा, गौरा आणि शंकर ही घरी होती. माझी पत्नी नाही आहे. माझी मुलं माझी वाट पाहत असते. लोकांना प्रश्न पडला, त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच नव्हत्या. एक बैलगाडी बोलवली आणि बैलगाडीमध्ये भिकू धोत्र्यांना भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं. आणि तिथून या वननगावात पूर्ण जंगल होते, छोटीशी पायवाट होती. तिथून लाकडाच्या पाण्याच्या डोलीमध्ये ह्या ठिकाणी आणलं गेलं. इथं आणल्यानंतर रमाई भावंडांना घेऊन अंगण्यात होत्या. त्यांनी पाहिलं डोलीमध्ये कोणाला आणतात. पाहिलं तर आपलं वडील. रमाई अक्षरपक्ष रडायला लागली. त्याचे मागून दोन्ही भावंडंही रडायला लागली. कारण रमाईला आठवलं, 1 वर्षाआधी माझी आई सोडून गेली रुक्मिणी, आता बाबा जातात की काय, म्हणून अक्षरपक्ष रडत होती. रडता रडता रडण्याचा आवाज बाबांच्या कानात गेला. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणतात, रामू, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही. पण मला असं वाटत आहे हा माझा शेवटचा क्षण आहे. तर रामू, या 2 बहीण भावंडांची आईबाप तुला झालं पाहिजे. अशा 8 वर्षाच्या मुलीवर जबाबदारी टाकतात. ते टाकल्यानंतर भिकू धोत्र्यांचं निधन होतं. रमाईचे मामा गोविंदपूरकर मुंबईला होते ना, काका. त्यावेळेला फोन वगैरे काय नव्हता. तार केली आणि त्या तारेने कार्यासाठी आले. आल्यानंतर मुलांनी त्यांना कवटळलं, जवळ घेतल्याने बोलतात, मामा काका, आमचं कोण राहिलं नाही हो. आमची आई गेली, वडील गेले, आम्हाला कोण बघणार? मामा काकाने त्यांना कुरबाळलं, माया दिल्याने सांगितलं, बालांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. नंतर मामा काकाने रमाईला 8 वर्षाची असताना 3 भावंडांना मुंबईला घेऊन गेले. ते भायखल्यामध्ये राहत होते. तिथे गेल्यानंतर रमाई 9 वर्षाची झाली. तेव्हा लहान वयात मुलींची लग्न होत होती. 9 वर्षाची झाल्यानंतर गोविंदपूरकर मामा आणि काका तिच्या लग्नाचा विचार करत होते की आपली रामू सुंदर आहे, गुणवान आहे, देखणी आहे, तिला शान पती मिळाला पाहिजे. आणि इकडे रामजी सुभेदार आपल्या भिवाच्या लग्नाचा विचार करत होते. 2 मुली रामजी सुभेदारांनी पाहिल्या होत्या. त्यांना मित्राच्या याच्या गोविंदपूर मामांच्या इथे मित्राच्या याच्यात समजलं की एक वननकरांची मुलगी आहे मामा काकांच्याकडं.
ती आपल्या भिवाला शान शोभेल म्हणून रामजी सुभेदार सकाळी उठले आणि गोविंदपूरकर मामांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर मामा काकाने आवाज दिला, रामू तांब्यामध्ये पाणी घेऊन ये, पाहुणे आल्यात. तिला काय माहिती मला पाहायला आलं असते. त्यांनी पाणी आणलं, 2 हातांनी पाणी दिलं. रामजी सुभेदाराने पाणी घेतलं आणि पाणी प्यायल्यानंतर बोलतात, गोविंदपूरकर ही मुलगी कुणाची आहे? तर बोलतात, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. काका म्हणतात, माझ्या भावाची मुलगी आहे. अनाथ मुलं आहेत, त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत, त्यांची आई नाही, गुरु नाही. ते बोलतात, ही मुलगी माझ्या भिवाला द्या. गोविंदपूरकर म्हणतात, तुमचा भिवा शिकलेला आहे, आमची मुलगी अडाणी आहे, कसं जमल? नाही बोलतात, त्या मुलीकडे पाहून मला असं वाटत आहे, ही मुलगी माझ्या भिवाच्या शिक्षणाला साथ देईल, घर परिपंच चांगला चालेल आणि माझ्या ज्या इच्छा भिवाबद्दल त्या पूर्ण होतील असं मला वाटत आहे. ही मुलगी माझ्या भिवाला द्या. नंतर रमाईचं 9 वर्षात भायखल्याच्या मच्छी मार्केटमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यावर रमाई आपल्या राजगृहामध्ये रामजी सुभेदारांची सून म्हणून घरी आल्या आणि त्याने नवीन संसार चालू केला, तो आपल्या जनतेसाठी. बाबासाहेब लग्न झाल्यावर शिक्षणाला सुटले. रमाई भाऱ्या मोल्या व्हायच्या, शेणी भाऱ्या थापून 4 आणे गाठीला बांधून बाबासाहेबांना परदेशी शिक्षणाला पाठवत होते. एक वेळ अशी आली, रमाईचा लाडका गंगाधर खूप आजारी होता, तापाने फणफणला होता. रमाईकडे पैसे नव्हते, कारण बालाजवळ 2 दिवस थांबल्या होत्या. नंतर बालाचा ताप जोरवला. तब्येत जास्त बिघडल्यावर रमाईने आपल्या बालाला पदराखाली झाकलं आणि डॉक्टरच्याकडे घेऊन गेल्या. डॉक्टर साहेबांना म्हणतात, डॉक्टर साहेब मी विनंती करते, माझ्या बालाला वाचवा. उद्या मी 2-3 मोल्या वाईन आणि पैसे आणून देईन. माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत. डॉक्टर म्हणतात, 42 तराची मुलगी, पत्नी आणि तुझे पती 42 आणि तू उधार मागायला आलीस. उद्या बालाला परत घेऊन जा, उद्या 2-3 मोल्या व्हा आणि परत घेऊन ये. रमाई बालाला त्यांना काहीच बोलले नाही. डॉक्टरांना परत आपल्या पदराखाली झाकलं आणि घरी परतल्या. एक पाय दारात एक पाय घरात टाकतात. गंगाधरने आईच्या हातावरच जीव सोडला. रमाई अक्षरशः रडायला लागली. रडता रडता कार्यकर्ते आल्याने बोलतात, रमाई जरा धीर धरा, बालाला दफनविधी करायचे, कफन पाहिजे. रमाईकडे बालाला वाचवण्यासाठी 4 आणे नाही, कफन कुठून आणणार? रमाईने आपल्या साडीचा पदर फाडला आणि कपड्यात गुंडळला आणि दफनविधी करायला दिली. आणि रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात, कारण बाबासाहेबांनी रमाईला घरी शिकवली होती. ते पत्र लिहितात, दुःखाची घटना साहेब कलवी ते पत्राने, इवलासा गंगाधर आपला गेला की सोडून, रामू झेली ते घाव कालाचा, दूर देश हा बाप बालाचा. बाबासाहेब पत्राने रमाईची समजूत घालतात. अगं रामू, आमच्या मायेचं नाव रमाईचं रामू होतं, बाबासाहेब रामूच बोलत होते. अगं रामू, तुझा एक मुलगा गंगाधर गेला, रडू नको. रामू, एक गंगाधर गेला, रडू नको. लाखो गंगाधर आपले तयार होतील, सुटा बुटा टाय कोटात फिरतील, ते आपले लेख असतील. रामू, एक हिंदू गेली, रडू नको. लाखो हिंदू माझ्या तयार होतील, साडीमाडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, ते आपल्या लेखी असतील. अशी बाबासाहेबांनी रमाईची पत्राने समजूत घातली. तिथपासून रमाईने 4 मुले मातीमोल केली, मातीला दन केलं, रक्ताचं पाणी केलं, पण बाबासाहेबांना कुठली व्यथा कळवली नाही. जर का वननगावात रमाई जन्माला आली नसती, बाबासाहेबांना सावली झाली नसती, तर बाबासाहेबांनी या रूढीच्या नरकातून आपल्याला बाहेर काढली नसती. सिंहाचा वाटा माता रमाईचा आहे. एवढे बोलून थांबते. नमो बुद्धाय जय. मॅडम, ते 2 रमाईचं आता भावंडांचं काय इतिहास आहे का? सांग. रमाईचे भावंड मोठीचं अक्का नाव. त्यांचं कुठे इतिहास सापडतो बा, कुठे काय झालं, हे बांधते वेळी मीराताई आंबेडकरांनी त्यांचा तपास केला, ओसावर काढली. त्या ओसावलीत गौराचं आणि अक्काची ओसावर सापडली नाही. त्या 2 भावंडांची ओसावर सापडली. ती कुठेच ओसावर अजून सापडलेली नाही. झालं?